तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। नागपूर दोसर भवन परिसरात डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या। जिलेटिनच्या कांड्या जिवंत असल्याची माहिती आहे। 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या आहेत। परिसरातील सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत। दोसर भवन परिसर पोलिसांनी संपूर्णपणे रिकामा केलाय। नागपूरच्या दोसर भवन चौकामध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे या ठिकाणी सकाळी जे आहे ते थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बॉम्बशोधक पथक जे आहे ते दाखल झालेलं होतं। याच इमारतीमध्ये जे आहे ते जवळपास काही स्फोटक जे आहे ते आढळून आले, डेटोनेटर आढळून आले। या पद्धतीने पाहिलं तर डॉग स्क्वॉड असेल, त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक असेल या ठिकाणी दाखल झालं। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जे आहे ते संपूर्ण या परिसरात लावण्यात आले। अतिशय संवेदनशील असा हा परिसर आहे। एकूणच एका पिशवीमध्ये जे आहे ते हे डेटोनेटर ठेवण्यात आले होते। मागील जवळपास महिन्याभरापासून ही पिशवी या इमारतीत ठेवण्यात आलेली होती, मात्र त्याकडे कुठे दुर्लक्ष करण्यात आलं। मात्र ही थैली नेमकी ठेवली कोणी हा एक प्रश्न आहे। आता त्याचा तपास जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। नुकतंच पोलीस आयुक्त नागपूरचे रवींद्र कुमार सिंगल या ठिकाणी आले होते। त्यांनी जी माहिती दिली की महिनाभरापूर्वी या इमारतीमध्ये डेटोनेटरची ती पिशवी जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आता किती डेटोनेटर त्यामध्ये ठेवण्यात आले होते, जिवंत होते का, या सगळ्या गोष्टी जे आहे एकूण पोलिसांच्या माध्यमातून तपास केला होता आणि नेमकी पिशवी कोणी ठेवली याचा देखील आता पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते शोध सुरू आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। आज काही डेटोनेटर्स आम्हाला इथे मिळालेले आहे गणेशपेठची हद्दीमध्ये पोलीस स्टेशनची, आणि त्याच्यात जे आहे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे। कारण ही जी पिशवी ज्याचे मिळालेली आहे ती पिशवी काही दिवसापासून इथे होती आणि ते जे आहे ते जे मालक आहे त्यांच्याशी चर्चा झाली। जवळपास 1 महिन्यापासून ते तिथे होते, पण त्यांनी काही सिरियसली घेतलं नाही। आज त्यांनी बाहेर जाऊन जसं बघितलं ते म्हणाले की असं होऊ शकतो आहे। मग आमची टीम आली, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे। पेसोचे जे लोक आहेत ते पण आलेले आहे। आम्ही BDDS आमची टीम आहे, त्याचा अर्थ पुढची कारवाई आमची चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।